तेव्हा पुणतांब्यात कोर कमिटीच्या शेतकऱ्यांमध्येच मतभेद असल्याचं आता दिसून येत आहे। मुख्यमंत्र्यांनी 100% मागण्या मान्य न केल्यानं आज पुणतांब्यात शेतकऱ्यांनी कोर कमिटीच्या विरोधात निदर्शनं केली, तर शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। काल रात्री मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये संप मागे घेतल्याचा पुणतांब्याच्या कोर कमिटीने निर्णय घेतला। मात्र त्याच पुणतांब्यामध्ये संपाबाबतचा संभ्रम कायम आहे। आणखीन काही लोक या पुणतांबा ग्रामपंचायतच्या समोर आहेत आणि यांचं म्हणणं असं आहे की ही जी कोर कमिटी आहे या कोर कमिटीनं सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक केली। ज्या मागण्या पूर्वी एका कोर कमिटीला मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या किंवा जे आश्वासन दिलं होतं त्यापेक्षा कमी मागण्याचं आश्वासन यावेळी या कमिटीला मिळालेलं आहे आणि ठोस आश्वासन कुठलंही मिळालेलं नाही आणि त्यामुळे संप जो आहे तो मागे घेतला। त्याचे अनेक आरोप देखील या कमिटीवरती होत आहेत। कुठल्याही प्रकारचा ठोस आश्वासन जे आहे ते मिळालेलं नाही। माझ्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांना विचारूयात की तुम्ही का नाराज आहेत कालच्या बैठकीनंतर। आता कालची जी कोर कमिटी होती त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक केली, पण त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक केल्यानंतर त्या मुख्यमंत्र्यांचे काय निर्णय होते, सरकारचे काय निर्णय होते हे त्यांनी गावापर्यंत नाही, आता जिथं आज राज्याचं केंद्रबिंदू बनलेलं पुणतांबा जे गाव आहे शेतकरी संपाचं, तिथं नाही आता त्यांनी संपाची भूमिका त्याच ठिकाणी जाहीर केली। त्यामुळं समग्र शेतकरी हे नाराज झाले आणि शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या आज ते सांगताय का 80% मान्य झाल्या, पण काही मान्य झालं नाही। सरकार आतापर्यंत पोकळ आश्वासन देत आहे। 2 वर्षापासून मुख्यमंत्री कर्जमाफीचा अभ्यास करताय, पण त्यांचा पेपर काय देणं आणि ते रिझल्ट काय लागणं त्यांचा आणि शेतकरी आत्महत्या करेल। आज या लोकांनी या कोर कमिटीची ही कोर कमिटीने ही चोर कमिटी आहे, यांनी 30 जूनला शेतकऱ्यांची 30 जूनला आता शेतकऱ्यांचे हप्ते आलेले आहे, बँकांच्या कारवाई चालू झालेल्या आहे, त्याचा ह्या लोकांनी विचार केला नाही आणि त्यांची भूमिका जाहीर केली की आम्ही संप मागे घेतोय। संप मागे घेतलेला नाही। राज्यातील शेतकऱ्यांना या निमित्ताने आमच्या पुणतांबा गावातून सांगणं आहे की कुठल्याही प्रकारचं दूध भाजीपाला हे पाठवू नका, सरकारचं नाक दाबल्याशिवाय त्यांचं तोंड उघडणार नाही। 16 मे रोजी आम्ही मुख्यमंत्र्याला भेटायला गेलो होतो आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी जो आम्हाला निरोप दिला ते म्हणे मला कुठलाही पुढारीशी नाही, तर ग्राउंडचे शेतकरी पुणतांब्याचे शेतकरी या, कुठलाही राजकीय पुढारी आणू नका। आणि त्याप्रमाणे आम्ही गेलो आणि आमच्याशी जी चर्चा झाली, ज्या मागण्या आम्हाला त्यांनी मान्य करतोस म्हणून सांगितलं, फक्त आम्हाला सांगितलं की 2 महिन्याची म्हणजे 15 ऑगस्टपर्यंतची आम्हाला त्यांनी मुदत मागितली आणि आम्ही पण ती दिली। परंतु त्यावेळेस या सगळ्यांनी त्याचा विपरीत अर्थ केला आणि आमच्याबरोबरच या ठिकाणी त्या काळात आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं की बाबा तुम्ही आम्हाला फक्त शेतकऱ्याला बोलवणार, तर आमचा कोणतरी जबाबदार माणूस पण पाहिजे। आम्ही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना विनंती केली की तुम्ही साक्षीदार आहात, त्याच मागण्या उलट्या त्याच्यापेक्षा कमी आहेत। पुणतांब्यातला काही जे शेतकरी आहेत त्यांना हा कोर कमिटीचा निर्णय जो आहे तो मान्य नाहीये। मात्र तरी देखील या कोर कमिटीने संप मागे घेतला आणि त्यामुळे ही सगळी जी बसलेली मंडळी आहेत ही सगळी मंडळी शेतकरी नाराज आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की कोर कमिटीनं जो गावकऱ्यांना किंवा संपकरी सामान्य शेतकऱ्याला विश्वासात घेऊन जो निर्णय घ्यायला पाहिजे होता तो घेतलेला नाही। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह कृष्णा केंडे, ABP माझा, पुणतांबा, अहमदनगर।